हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीचे वरण. तर बघा इथं मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर 5-6 मिरच्या आणि 1 टमॅटो. तर हा टमॅटो चांगला स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेऊया. तर बघा मी याची साल काढलेली आहे, पाहू शकता. तर आपण हा टमॅटो आता बारीक चिरून घेऊया. तर बघा साधारणपणे या आकाराचा टमॅटो कापून घ्या. त्यानंतर दोन्ही डाळी एकत्र करून स्वच्छ धुवून घेऊया. तर पाहू शकता बघा मी पूर्ण डाळ एकदम स्वच्छ केलेली आहे. कुकरमध्ये 1 तांब्या पाणी ओतलेलं आहे. तर आपण घेतलेली डाळ टाकून घेऊया. त्यानंतर टमॅटो मिरची टाकून घेऊया आणि थोडीशी हळद. बारीक गॅसवरती आपण 3 शिट्ट्या करून घेऊया. तर चला मग कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. तर फोडणीसाठी बघा पाहू शकता तुम्ही बारीक चिरलेला टमॅटो, जिरा, मोहरी, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर. तर चला मग पाहूया आपली डाळ शिजली आहे का नाही आहे. बघा खूप मस्त डाळ शिजली आहे. तर आपण याला असेच करून बारीक करून घेऊया. जास्त पण आपल्याला बारीक नाही करायची. तर बघा मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेऊया. तर बघा तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकून घेऊया. त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर लसूण कोथिंबीर बारीक केलेलं टाकून घेऊया. चांगलं मिक्स करून घ्यावे. त्यानंतर बारीक चिरलेला टमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर. एक 2 मिनिटं बारीक गॅसवर परतून घेऊया. आणि त्यानंतर आपण शिजवलेली डाळ ओतून घेऊया. याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया. थोडेसे नमक टाकूया, कारण लसूण आणि कोथिंबीर एकत्र करताना नमक टाकलेलं होतं. तर पाहू शकता आपलं वरण खूपच छान झालेलं आहे. बघा किती भारी दिसतंय. आता याला फक्त 5 मिनिटं बारीक गॅसवर ठेवूया. तर बघा आपलं वरण तयार आहे. आवडले असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.